आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे। रामदास कदम यांनी एक खळबळजनक दावा केलाय। बाळासाहेबांची बॉडी 2 दिवस का ठेवली असा सवाल रामदास कदम यांनी विचारलाय। बाळासाहेबांच्या हाताचे ठसे का घेतले असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला। रामदास कदम यांच्या आरोपाला चंद्रकांत खैरे यांनी देखील उत्तर दिलंय। तर रामदास कदम यांनी अत्यंत गंभीर आरोप करत काही गंभीर सवाल उपस्थित केलेले आहेत। बाळासाहेबांची बॉडी 2 दिवस का ठेवली असा सवाल त्यांनी विचारला। इतकंच नाही तर बाळासाहेबांच्या हाताचे ठसे का घेतले असा प्रश्न देखील कदम यांनी विचारला। निधन कधी झालं? शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोश्रीमध्ये ठेवली होती कळा माहिती? जबाबदारीने बोलतोय, जबाबदारीने बोलतोय, मोठं विधान करतोय। होय, शिवसेना प्रमुखांच्या वती उपचार करणारे डॉक्टर आहेत। आज त्या डॉक्टरांना विचारून घ्या, डॉक्टर पकावना विचारून घ्या, 2 दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी का ठेवली होती उद्धवजींनी? तुम्ही काय अंतर्गत चाललं होतं तुमचं? आम्ही खाली बसलो होतो 8 दिवस। आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर मी झोपलोय 8 दिवस, 8 दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलोय। सगळं कळत होतं, पण हे सगळं कशासाठी? कोणतरी सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते, ठसे। मग ठसे कशासाठी घेतले होते? काय नेमकं होतं? सगळी चर्चा चालली होती तिथे मातोश्रीमध्ये। आणि पुढे जाऊन माझी विनंती आहे, बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कोणी केलं, कधी झालं, त्यामध्ये सही कुणाची होती, कळा सगळी माहिती, कळा सगळी। नाही, तसं नाहीये। काहीतरी बोलतो तो रामदास कदमचं नेहमीच त्या ठिकाणी काहीतरी बोलत असतो। तो चुकीचं आहे ते बोलणं। हे डॉक्टरांनी अथेंटिक त्यावेळेस डिक्लेअर केल्यानंतर झालं। पण आता एवढा गंभीर आरोप करण्यामागचं काय? नाही, फालतू आहे तो रामदास कदम, एकदम फालतू आहे। काही बोलतो म्हणजे काय ते, तो कसा आहे मला सगळं माहिती आहे। माझ्याकडे पालकमंत्री होतो, माझ्यापेक्षा 1 वर्ष लहान आहे तो।